छत्रपतींचे दैवीकरण कराल तर त्यांचं कर्तृत्व धुळीस मिळेल. डॉक्टर गोपाल बच्छिरे. छत्रपतींचे दैवीकरण कराल तर त्यांचं कर्तृत्व धुळीस मिळेल असे वक्तव्य शिवजयंतीनिमित्त लोणार तालुक्यातील चिखला गावात 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात इतिहासाचे प्रोफेसर डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी केले. लोणार तालुक्यातील चिखला येथे संजीवनीताई वाघ व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व स्वराज्याची स्थापना या विषयावर आपले मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती तसेच मुसलमान तसेच मावळ्यांचा समूह तयार करून स्वराज्याची स्थापना केली. या स्थापनेत जात धर्म पंथ कधीच आडवा आला नाही. काही लोक आपल्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजींना मुस्लिम विरोधी दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु छत्रपतींच्या अंगरक्षकांपासून तर आरमार प्रमुखापर्यंत अनेक मुस्लिम समाजाचे सरदार छत्रपतींच्या विश्वासातील असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी बोलताना केले. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, लुकमान कुरेशी, तानाजी मापारी, श्रीकांत मादनकर, सरपंच गणेश काकड, ग्रामपंचायत अधिकारी राठोड इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार. ज्या महापुरुषाचं दैवीकरण केलं, त्याला दैवत्व दिलं, व्हिडिओ काढ, तर त्या महापुरुषाचं कर्तृत्व संपून जातं. सगळ्याचा काढ व्हिडिओ. कारण जर त्याला देवाचा अवतार करून दिला तर त्यानं केलेलं काम, त्यानं केलेलं कर्तृत्व, त्यानं केलेले सर्वसामान्यांसाठी केलेलं काम हे नष्ट होऊन जातं, दैवत्व प्राप्त होतं. आणि माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की कर्तृत्व संपू देऊ नका. या माणसाने जे काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे काम एका जातीसाठी नव्हतं, एका धर्मासाठी नव्हतं, एका पंथासाठी नव्हतं, तर हे काम सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, अगदी तळागाळ्यातल्या माणसासाठी, 18 पगड जातीच्या लोकांसाठी. जिथं जात हा शब्द आहे त्यांच्याजवळ जात हा शब्द नव्हता, त्यांच्याकडे धर्म हा शब्द नव्हता, त्यांच्याकडे पंथ हा शब्द नव्हता. आणि म्हणून हा सामान्य एका सरदाराचा मुलगा, जिजाऊचा मुलगा हा स्वराज्याचा संस्थापक झाला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपण